नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण तुरीची डाळ घालून गवारीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत। गवारीची भाजी करण्यासाठी मी अर्धा पावशेर गवारी स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं थोडीशी घेतलेली आहेत। ही भाजी तुरीची डाळ घालून करणार आहे, त्यामुळे तुरीची डाळ भिजत घातलेली आहे। लसूण कुटून घेतलेला आहे। आता आपण भाजी करून घेऊया। सुरुवातीला गवारी चांगल्या खमंग भाजून घेऊयात। भाजून घेतल्यामुळे भाजी एकदम चविष्ट होते। गवारीची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालते। तेल घालून आपण गवारी चांगलं भाजून घेऊया। आता यामध्ये कढईमध्ये तेल घालून आपण गवारी घातलेला आहे। गवारी चांगलं भाजून घ्यायचं आहे। अजून 1-2 मिनिटं भाजून घेऊया। गवारी चांगले भाजून झालेला आहे। हे मी एका डिशमध्ये काढून घेते। गवारी चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता गवारी मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तेल घालते। आपण भाजीला फोडणी करून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालते। मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचं आहे, नाहीतर मोहरीचा कडवटपणा तेलामध्ये उतरतो। कांदा टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये गवारी घालते। भाजून घेतलेली गवारी घालते। गवारी पण 1-2 मिनिटं यामध्ये परतून घेऊया आपण। त्यानंतर आता भिजवलेली डाळ घालते। तुरीची डाळ भिजवली ते घालते यामध्ये। डाळ घालून मिक्स करून घेऊया सर्व। त्यानंतर हळद घालते। पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर मिक्स करून घेते हे सर्व। आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालते। कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते। आणि लसूण बारीक कुटून घेतलं होतं ते आता शेवटी घालते, म्हणजे लसणाचा स्वाद शेवटी घातल्यामुळे भाजी एकदम चविष्ट होते आणि लसणाचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो। आता यामध्ये पाणी घालून 1-5 मिनिटं शिजवून घेते। सर्व साहित्य घातलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालते। गवारी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया गवारी। गवारीची भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेते आणि गवारीची भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेते आणि ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते। तुरीची डाळ घालून हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।